हॅलो फ्रेंड्स, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मी घेऊन आली आहे अकाउंटन्सी, तेही मराठीतून साध्या सोप्या पद्धतीने. चला तर आजचा आपला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म वरील ऑब्जेक्टिव्ह पार्ट 3, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह ऑन इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म, पार्टनरशिप पार्ट 3. यातील आपल्याला स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन हे बघायचे आहे. फ्रेंड्स, विथ रिझन असल्यामुळे हे स्टेट ट्रू ऑर फॉल्स हे खूप महत्त्वाचे आहेत. ऑब्जेक्टिव्ह मी परत एकदा सांगते तुम्हाला, ऑब्जेक्टिव्ह तुम्ही 1000 जरी पाठ केलात आणि तुमच्याकडे जर अंडरस्टँडिंग नसेल तर पेपर सेट जो करतो तो 1001वा ऑब्जेक्टिव्ह सेट केलेला असतो आणि नेमकं तिथंच तुमचं प्रॉब्लेम होतं. त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही नीट व्यवस्थित वाचा, त्याचं मिनिंग ओळखून घ्या आणि तो क्वेश्चन्स कसाही विचारला तर त्याचा आन्सर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. बघा तर आज आपला ऑब्जेक्टिव्हचा पार्ट 3 आहे. त्यातला फर्स्ट वन बघूयात आपण. इन ऑर्डर टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म मिनिमम 3 persons आर रिक्वायर्ड. बघा, याचा अर्थ आहे पार्टनरशिप फर्म ज्यावेळेस आपण स्थापना करतो त्यावेळेस मिनिमम 3 पर्सन म्हणजे 3 व्यक्ती गरजेचे असतात. हे आपल्याला करायचे वेदर ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे चुकीचं आहे का बरोबर आहे. आणि बरोबर असेल तर त्याचं रिझन द्यायचं आणि चुकीचं असेल तरी रिझन द्यायचं आहे. तर याचा आन्सर आहे फॉल्स. कसं काय फॉल्स? बिकॉज इन ऑर्डर टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म मिनिमम 2 पर्सन आर रिक्वायर्ड. म्हणजेच ज्यावेळेस पार्टनरशिप फॉर्म करायची असतात त्यावेळेस मिनिमम 2 पर्सन हे रिक्वायर्ड असतात. बघा तर लक्षात येते का तुमच्या? पार्टनरशिप फॉर्म करायच्या वेळेस, स्थापना करायच्या वेळेस मिनिमम 2 पर्सन रिक्वायर्ड असतात. म्हणून वरील ट्रान्झॅक्शन जे काही आहे आपलं ते फॉल्स आहे. सेकंड आहे द पार्टनरशिप ॲक्ट वॉज केम इन टू फोर्स 1947 इन इंडिया. पार्टनरशिप ॲक्ट म्हणजे काय? भागीदारी करार. हे इंडियामध्ये कधी तयार झालं, कधी अस्तित्वात आलं? भागीदारी करार हे 1947 मध्ये इंडियामध्ये अस्तित्वात आलं असं वरील स्टेटमेंट आहे. तर ते स्टेटमेंट आहे फॉल्स. रिझन बघूया आपण. बिकॉज द पार्टनरशिप ॲक्ट वॉज केम इन टू फोर्स 1932 इन इंडिया. भागीदारी करार हा इंडियामध्ये 1932 साली अस्तित्वात आला. भागीदारी कायदा हा इंडियामध्ये 1932 साली अस्तित्वात आला. म्हणून वरील स्टेटमेंट काय होतं तर 1947 मध्ये अस्तित्वात आला. तर वरील स्टेटमेंट हे फॉल्स आहे. नेक्स्ट वन आहे इफ देर इज नो ॲग्रीमेंट about profit sharing ratio, the net profit or net loss should be distributed equally. स्टेटमेंट असं आहे, ज्यावेळेस इफ देअर इज नो ॲग्रीमेंट अबाउट प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे ज्यावेळेस भागीदारी करारामध्ये प्रॉफिट कसं शेअर करायचं आहे, त्याचं रेशो कसं राहील याबद्दल काहीही माहिती किंवा काहीही लिहिलेलं जर नसेल तर प्रॉफिट ऑर लॉस हे जितकी काही पार्टनर असतील त्याच्यामध्ये इक्वली शेअर केलं जातं. त्याचा आन्सर आहे ट्रू. म्हणजे जर भागीदारी कायद्यामध्ये करारामध्ये काही आपण मेन्शनच केलं नसेल प्रॉफिट ऑर लॉस शेअरिंगचं तर इक्वलीच असतं. बिकॉज
If there is no agreement about profit sharing ratio, the net profit or net loss should be distributed equally. म्हणजेच काय मेन्शनच जर केलं नसेल तर कंपल्सरी इक्वली शेअर करायचं. नेक्स्ट वन आहे IMP. व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे हा, ट्रू ऑर फॉल्स मधला. अ पार्टनरशिप फर्म इज अ नॉन ट्रेडिंग कन्सर्न इंटू ब्रॅकेट बिझनेस. भागीदारी संस्था जी असते ही नॉन ट्रेडिंग संस्था आहे का? तर भागीदारी करारानुसार कधी करार केला जातो? ज्यावेळेस बिझनेस करायचा असतो आणि ज्यावेळेस नफा मिळवायचा असतो, व्यवहार करायचा असतो, त्यावेळेस भागीदारी ही अस्तित्वात आलेली असते. म्हणून आन्सर आहे फॉल्स. रिझन, बिकॉज अ पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न. मगाशी म्हटल्याप्रमाणेच भागीदारी संस्था ही ट्रेडिंग म्हणजे व्यवसाय करण्यासाठीच अस्तित्वात आलेली असते. नेक्स्ट वन आहे इफ देअर इज नो ॲग्रीमेंट द रेट ऑफ इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन शुड बी 8%. करारामध्ये जर काही मेन्शन जर केलं नसेल तर रेट ऑफ इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, ज्यावेळेस जो पार्टनर असतो, भागीदार असतो, व्यवसायामधनं जर लोन घेतला असेल त्या लोनवरती 8% इंटरेस्ट लागू केलं जातं. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? तर हे आहे फॉल्स म्हणजे चुकीचं. बिकॉज इफ देअर इज नो ॲग्रीमेंट द रेट ऑफ इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन शुड बी 6%. हे काही गोष्टी आहेत की आपण मागच्या पार्टमध्ये बघितलेलं आहेत. त्या पार्टमध्येच सगळं मी डिटेल्समध्ये सांगितलेलंच आहे. जर ॲग्रीमेंटमध्ये काहीच मेन्शन जर केलं नसेल तर आणि जर व्यवसायातून पार्टनर्सनी लोन घेतलं असेल तर त्याला कंपल्सरी 6% व्याज द्यावं लागतं, म्हणजेच इंटरेस्ट द्यावं लागतं. अशा पद्धतीने जो बेसिक आहे कुठल्याही टॉपिकचा, तो टॉपिकचा बेसिक जर तुम्ही नीट व्यवस्थित तयार केला तर तो ऑब्जेक्टिव्ह कसाही जरी विचारला, किती फिरून जर विचारला तर तुम्हाला तो ऑब्जेक्टिव्ह लक्षात येईलच. त्यामुळे गोंधळून जाऊ नकात. आणि काही प्रॉब्लेम आला तर रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस हे यूट्यूब चॅनल बघायला विसरू नकात. अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर जर केलं नसेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. आणि हां, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नकात. चला तर, धन्यवाद.